रायगड हा राजकीयदृष्ट्या असा जिल्हा आहे जिथे सत्तेत एकत्र असणारे नेते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणजेच भरत गोगावले आणि सुनील तटकरे या दोघांमधला पालकमंत्री पदाचा वाद अक्षरशः दिल्लीपर्यंत गेलाय। ज्यामुळे महायुती सरकार स्थापन होऊन इतके दिवस उलटले तरी रायगडचं पालकमंत्रीपद अजूनही रिकामं आहे। याचा फटका जिल्ह्याला बसत आलाय। पण अशात दोघांच्या वादात आता सुनील तटकरेंनी बाजी मारत रायगडमध्ये मोठी राजकीय खेळी खेळली। त्यांनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारले। एक तर आपल्या दोन्ही मुलांची आमदारकी सेफ ठेवली आणि दुसरं म्हणजे दुश्मन का दुश्मन दोस्त असं म्हणत आपल्या कट्टर विरोधकांना शह दिलाय। नेमकं तटकरेंनी काय केलं, रायगडमध्ये काय घडतंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। रायगड जिल्ह्यात सध्या मंत्री अजिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे, जो जगजाहीर आहे। हा वाद सुरू असतानाच तटकरे यांनी कुरघोडी केल्याचं बोललं जाते। आगामी स्थानिक आणि त्यांच्या नंतर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगावले यांच्यासह शिवसेनेला शह दिलाय। तटकरे यांनी यापूर्वीच महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून गोगावले यांना मतदारसंघात तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केला। त्यानंतर आता शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला। या एकाच पक्ष प्रवेशानं तटकरेंनी आपल्या दोन्ही मुलांची भविष्यातील आमदारकी सेफ केली आहे। सध्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांची कन्या अदिती तटकरे आमदार आहेत, तर अनिकेत तटकरे हे विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आमदार आहेत। आता शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य असणारे राजीव साबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून अनिल तटकरे आणि अदिती तटकरे यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धीच त्यांनी कमी केलाय। कारण साबळे यांचा प्रभाव असलेल्या माणगावसह लोणोरे, निजामपूर, गोरेगाव, मोरवा आणि इंदापूर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण श्रीवर्धन मतदारसंघामध्ये येत असल्यानं अदिती तटकरे यांचा मतदारसंघ साबळ्यांच्या प्रवेशामुळे मजबूत झालाय। याशिवाय विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 2018 मध्ये अनिकेत तटकरे विरुद्ध शिवसेनेचे राजीव साबळे अशी थेट लढत झाली होती। अनिकेत तटकरे यांच्या राजकीय प्रवेशाची ही पहिली लढत होती। या तटकऱ्यांनी बाजी मारली होती, पण साबळे यांनी हार न मानता पुन्हा एकदा तयारी सुरू केली होती। पण पक्षाकडून त्यांना पाठिंबा मिळत नव्हता, त्यामुळे ते पक्षात नाराज होते आणि साबळेंची हीच नाराजी तटकरेंनी हेरली आणि त्यांच्यासाठी गळ टाकला। 2018च्या आकडेवारीनुसार कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 941 मतदार आहेत। यात सर्वाधिक 469 हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत। त्यामुळे रायगडमधील उमेदवार या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरतो। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हेच राजीव साबळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानं तटकरे यांनी आपल्या मुलाची आमदारकी सेफ केल्याची चर्चा आहे। साबळे यांच्यासह तटकरे यांनी माणगाव नगरपंचायतीत शिवसेनेला सुरुंग लावलाय। माजी आमदार स्वर्गीय अशोक साबळे यांचे पुत्र ॲडव्होकेट राजीव साबळे हे राजकारणात अजातशत्रू मानले जातात। हे यापूर्वी 4 वेळा रायगड जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत। ते माणगाव शिक्षक प्रसारक मंडळाचे 33 वर्ष अध्यक्ष असून सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्षही आहेत। त्यांचे विविध पक्षातील नेत्यांशी जवळचे आणि मैत्रीचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांचा राजकीय लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावरती फायदेशीर ठरू शकतो। साबळे यांचा माणगाव नगरपंचायतीसह लोणोरे, निजामपूर, गोरेगाव, मोरबा आणि इंदापूर या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात दांडगा जनसंपर्क असल्यानं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5ही विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून यश मिळू शकतं। एवढंच नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तटकरेंनी आपल्या विरोधकांना घेरण्यासाठी रणनीती आखली। त्यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंसह कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या नेत्यांना ताकद देत पक्षात महत्त्वाच्या पदांवरती स्थान दिलं। त्यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना यांच्यातील शीतयुद्धाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये तटकरे यांनी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले। यात कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक सुधाकर घारे यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली। घारे यांनाही काही दिवसांपूर्वी तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं, तर गोगावले यांचे कट्टर विरोधक महाडच्या हनुमंत जगताप यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देत त्यांना ताकद देण्याचं काम केलं। घारे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांनी कर्जत मतदारसंघातून मागच्या विधानसभेमध्ये शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांना मागच्या दारानं तटकरे यांनी रसद पुरवल्याचं आजही बोललं जातं। त्यात घारे यांना फक्त 5000 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता। आता थोरवे यांना खंडित रोखण्यासाठी तटकरे यांनी घारे यांच्याकडे रायगडचे जिल्हाध्यक्षपद दिलं आहे। थोडक्यात कर्जतमध्ये तटकरे यांनी तगडी फिल्डिंग लावलेली पाहायला मिळतं। तसेच हनुमंत जगताप हे महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांचे सख्खे भाऊ असून ते महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचे सख्खे काका देखील आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर स्नेहल जगताप आणि हनुमंत जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम केला। त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता।
तर त्यांची महाड मतदारसंघात मोठी ताकद असून ते कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. एकूणच काय, तटकरे यांच्या या आक्रमक चाली बघता आगामी काळात रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना हा वाद आणखीन चिघळू शकतो. याला शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे कसे प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल. पण यामुळे आगामी स्थानिकमध्ये नेमके कोण कोणाचा काटा काढणार हे याकडे अवघ्या रायगडवासियांचे लक्ष लागलेलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर आणि हाती येणाऱ्या निकालानंतरच हे चित्र स्पष्ट होईल असं बोललं जाते. तरी रायगडमधील संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.